माग भजन म्हण, चला गप्पा नका मारू. म्हणा रामकृष्ण हरी. गप्पा मारीत नका चालू. ज्ञानोबा तुकाराम असं भजन म्हणत चला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे बघा, एका बाजूने दिंड्या चालू आहेत आणि एका बाजूने आता हा त्या बाजूने ट्रकला एक साइड मोकळी करून दिलेली आहे. ह्या गाड्या जातात. ह्या गाड्या सर्व पुढे आहे ना, दुपारच्या जेवणाची तयारी करायसाठी ह्या गाड्या जातात. आणि ह्या बाजूनी दिंड्याला रस्ता करून दिलेला आहे. माऊलींचा रथ हा पुढे गेलेला आहे. हे बघा, आपलं श्रमपाय दिंडी सोहळा आलेला आहे. जय हरी जय हरी.
ह्या सर्व वारकऱ्यांना आता माऊली पांडुरंगाची ओढ लागलेली आहे. हे आता पांडुरंगाच्या ओढीने चाललेले आहेत. तसं सकाळची माऊली सकाळी 6 वाजताच निघते आणि ह्या पाठीमाग ह्या दिंड्या हे बघा दिंडी ती 2014ची 2 नंबर दिंडी आहे, सगळ्यात शेवटी दिंडी आहे. परंतु दिंडी अजून लाईनीवर लागलेलं नाही, त्याच्यामुळं आधी मध्ये चाललेले आहेत. बघा ही रिक्षा आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्था कमिटी आळंदेवाची पालखी सोहळा कार्यालय. या रिक्षामध्ये पालखी सोहळ्याचं कार्यालय आहे. बघा आपल्या दिंडीतली लोक पाठीमागे राहिली होती, ही आता आलेले आहेत. रामकृष्ण रामकृष्ण चला हे पुढे पुढे. हा बघा हे सुद्धा आहेत. पाऊस नसल्यामुळं वारकऱ्यांचं जास्त हाल नाहीत, त्यामुळं छान वाटतंय. सकाळची आंघोळ करावं लागते, आंघोळीला गार पाणी असते, पण सगळ्या वारकऱ्यांना सवय आहे. पाऊस जर असता तर वारकऱ्यांचे प्रचंड हाल झाले असते. काय वारकरी गावाला गेले असते. हे बघा आता थोडी गर्दी कमी कमी होत आहे. सर्व दिंड्या पुढे गेलेल्या आहेत. ज्या मानाच्या आणि नंबरच्या दिंड्या आहेत त्या सगळ्या पुढे गेलेल्या आहेत. एखाद्या 2 दिंड्या जर चुकून राहिल्या असते पाठीमाग तर त्या येतात. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बघा इथं सरकारने पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा. 2 वारकरी आंघोळी करत आहेत. साधू संतांनी सांगितलेलं आहे प्रत्येक व्यक्तीची एक तरी वारी व्हावी. आयुष्यात आल्यानंतर एक तरी पंढरपूरची वारी करावी. रामकृष्ण हरी. आपण बरडच्या मुक्कामापासून जवळ 3 किलोमीटर आलो असेल. तर ह्या ठिकाणी आजी आहेत. सर्वजण आपले वारकरी बंगल्यात गेलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. काही वारकरी बाहेर बसलेले आहेत. आजी आहेत का? आजी आहे ना समोर. ही आजी ना. मी गेल्या वर्षी तिकडे रस्त्याला बसलो होतो ना. रामकृष्ण हरी.